लहान मुले क्रिकेट खेळत असताना चेंडू परिसरातील एकाच्या घरात गेल्याने तो आणण्यासाठी गेलेल्या दोघा भावांशी वाद घालून काही वेळाने त्यांच्या घरात जाऊन त्यांना बाहेर ओढून मारहाण करण्यात आली। यावेळेस त्यांच्या आईला देखील शिवीगाळ करून दोघा भावांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे। याबाबत राणी बालाजी चव्हाण वय वर्ष 26 राहणार रामनगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सुनील पवार, अंजली पवार दोघेही राहणार रामनगर आणि अन्य 2 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। सदरची घटना रविवार दिनांक 27 रोजी दुपारी 12 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी राणी चव्हाण यांचा लहान मुलगा स्वराज हा घरासमोर क्रिकेट खेळत होता। त्यावेळी त्याचा चेंडू हा संशयितांच्या घरामध्ये गेला। तो चेंडू आणण्याकरिता स्वराज यांचा मोठा भाऊ युवराज हा संशयिताच्या घरी गेला। यावेळी तेथे अंजली पवार होत्या। त्यांनी चेंडू देण्यास नकार दिला। त्यानंतर काही वेळाने स्वराज पुन्हा संशयितांच्या घरी चेंडू आणण्यासाठी गेला असता अंजली पवार हिने त्याला मारहाण केली आणि हे कळताच फिर्यादी राणी चव्हाण या संशयिताच्या घरी गेल्या। त्यांनी मारहाणीचा जाब विचारला। यावेळी संशयित अंजली हिने तिच्या पतीला सुनील यास फोन करून बोलावून घेतलं। काही वेळाने सुनील हा 2 मित्रांना घेऊन आला आणि त्याने नजीकच राहणारे चव्हाण यांच्या घरी जाऊन दोघा भावांना घरातून बाहेर ओढून मारहाण केली। मुलांना सोडवण्याकरिता मध्ये पडलेल्या फिर्यादी राणी चव्हाण यांना देखील शिवीगाळ करून धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।